बाबूपेट बुद्ध विहार परिसर में रहने वाले संदीप यासलवार ने आत्महत्या कर ली। प्राप्त जानकारी के अनुसार संदीप पिछले 2 से 3 वर्षों से अनुकंपा नियुक्ति की प्रतीक्षा कर रहे थे। उन्होंने कई बार महानगर पालिका के अधिकारियों से नौकरी के लिए अनुरोध किया था, लेकिन अधिकारियों ने बार बार अनदेखी की और उल्टा पैसे की मांग की। यह बात संदीप ने अपनी मां को बताई थी। बताया जा रहा है कि कुछ मनपा अधिकारी संदीप के खिलाफ मामला दर्ज होने का हवाला देकर उसे नौकरी देने से इनकार कर रहे थे। हालांकि संदीप राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सक्रिय कार्यकर्ता थे और सामाजिक आंदोलन में भी सक्रिय रूप से भाग लेते थे। पार्टी की ओर से कहा गया है कि राजनीतिक कार्यकर्ताओं पर केस होना कोई असामान्य बात नहीं है और यह गंभीर अपराध की श्रेणी में नहीं आता। संदीप को मानसिक रूप से प्रताड़ित किए जाने के कारण उन्होंने आत्महत्या जैसा कठोर कदम उठाया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महानगर पालिका के भ्रष्ट अधिकारियों को इसके लिए जिम्मेदार ठहराते हुए उनके खिलाफ मनुष्य वध का मामला दर्ज करने की मांग की है। यदि संदीप के परिवार को न्याय नहीं मिला और दोषी अधिकारियों पर कार्रवाई नहीं की गई तो पार्टी तीव्र आंदोलन करेगी, ऐसी चेतावनी दी गई है। बताया जा रहा है कि महानगर पालिका में अनुकंपा नियुक्ति के लगभग 125 से 150 प्रकरण प्रलंबित है। इस प्रकार की घटनाएं आगे न हो, इसके लिए महानगर पालिका को जिम्मेदारी लेनी चाहिए, ऐसी मांग भी की जा रही है। आज संदीप यासलवार हुडको कॉलनी येथील आमचा जो कार्यकर्ता होता कांदा समर्थक, त्यांनी रात्री 3:30 वाजता आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्येला कारणीभूत ही महानगरपालिका आहे। गेल्या 1-1.5 वर्षापासून त्याचं नाव अनुकंपाच्या लिस्टमध्ये आलं होतं, परंतु त्याला नोकरीवर घेण्यात आलं नाही। कारण एवढंच होतं की त्याच्यावर पॉलिटिकल गुन्हे होते आणि पॉलिटिकल गुन्हे हे सर्व नेत्यांवर असतात, माझ्यावरही आहे, आमदार खासदारावर आहे, सर्वांवर राहतात। पण पॉलिटिकल गुन्हे हा काही गुन्हे नाही आहे, परंतु त्याला अधिकाऱ्यांनी खूप त्रास दिला। त्याच्यामध्ये त्याला पैशाची सुद्धा मागणी करण्यात आली। आज तो बिचारा खाण्यापिण्यापासून वंचित होता, तर पैसे कुठून देणार आहे? तर माझा पूर्ण हा आरोप आहे महानगरपालिकेवर की त्याचा मृत्यू महानगरपालिकेचे जे आमचे कर्मचारी आहे, जे आमचे आयुक्त आहे, त्यांच्यामुळे झालेला आहे। तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मी मागणी या शांतीधामामधूनच करत आहोत। आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ता स्वर्गवासी संदीप यासलवार यांनी आज बावपेट येथील बुद्ध विहारात आत्महत्या केली। आत्महत्या करायचे कारण असे होते की महानगरपालिका प्रशासनाकडून जे अनुकंपाच्या ज्या जागा निघल्या होत्या, त्या अनुकंपाच्या जागेमध्ये याचे नाव मागील 1 ते 2 वर्षापासून त्या यादीत नाव आलं होतं। पण याच्यावर जे पॉलिटिकल काही गुन्हे असल्यामुळे तिच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला ह्या गुन्हे असल्यामुळे त्या महानगरपालिका काही त्याला ड्युटीसाठी खूप त्रास तिचे अधिकारी देत होते, असा प्रश्न त्याच्या आईने अनेक वेळा आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडे तक्रार करून सांगितला। तरी आम्ही तिच्या महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याला भेटून याला असे तुम्ही का हे करता न त्याच्याकडून पैशाची सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली, हेही त्याच्या आईचे स्टेटमेंट आहे। म्हणजे आज त्यांचे खायचे वांदे असल्यानंतर एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये आज त्याच्याकडून पैशाची सुद्धा मागणी महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे। तर आमचा एकच हेतू आहे की आज त्याचा हा जीव गेला आहे। आज जीव गेल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी इच्छा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व तिच्या चंद्रपूर शहर रहिवाशाची ही आमची इच्छा आहे। आणि ह्या मागणीकडे पालकमंत्री, मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी गंभीरतेने लक्ष देऊन या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज आम्ही इथूनच शांतीधाममधून देऊन राहिलो। या घटनेच्या महानगरपालिकेनं कोणताही सडोतर कारवाई केली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही महानगरपालिकेचा तीव्र निषेध करू आणि आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे। याच्यानंतर महानगरपालिकेच्या अनुकंपाच्या जागेमध्ये मला वाटते 125 लोकांची यादी लागलेली आहे। तर असाच कोणी यादीमध्ये नाव आल्यानंतर त्याला असंच ड्युटीसाठी अगर त्रास देत असेल तिचे अधिकारी, तर असाच आत्महत्येचं कारण अजून बाकीचे करू शकतात। तर यासाठी जे म्हणजे त्यांची नावं आली आहे त्यांनी असा काही हेतू उचलू नये
पण असं जर नाही झालं पाहिजे म्हणून महानगरपालिका प्रशासनाने याच्यावर कठोरचे कठोर कारवाई केली पाहिजे.